शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या खासदारांच्या भेटीचा सिलसिला सुरू. ठाकरेंचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरेंनी मंत्री उदय सामंत यांची घेतली भेट. काल नागेश आष्टीकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट, तर नाशिकमध्ये श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमाला राजाभाऊ वाजेंची हजेरी. विधान परिषदेच्या जागांसंदर्भात भाजपचा आज फॉर्म्युला ठरणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षावर चर्चा होणार. रात्री 10 वाजता भाजप कोर कमिटीची बैठक. मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात रेल्वेकडून मोठी अतिक्रमण हटाव मोहीम. गरीबनगरमधील अनेक वर्षांपासूनच्या बेकायदेशीर झोपड्या हटवण्याचं काम सुरू. नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप. पेट्रोल आणि डिझेल 90 पैशांनी महागला. आठवड्याभरामध्ये दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ. सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका. राज्यात महिनाभर पुरेल इतका पेट्रोल डिझेलचा स्टॉक उपलब्ध. मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. अनेक ठिकाणी मात्र इंधनासाठी नागरिकांच्या रांगा. नो स्टॉकचे फलक. माव आणि ब्रेडच्या किमतीमध्ये 10% वाढ. पावची लादी आता 40 रुपयांना मिळणार. वाहतूक खर्चासह पॅकेजिंगच्या किमती वाढल्याचा परिणाम. समुद्राच्या खालून भारतामध्ये पाईपलाईन आणण्याचा विचार. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरून गोपीचंद पडळकर यांचा दावा. तर पाईपलाईन कुठून टाकायची हे बघण्यासाठी मोदी समुद्राखालून परत येतील, राऊतांचा टोला. देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा उद्या देशव्यापी बंद. ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा विरोध. सरकारने दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा. अहिल्यानगरमध्ये गोदावरी नदीपात्रामध्ये वाळू तस्करांची दहशत. विरोध करणाऱ्या महिला आणि ग्रामस्थांवर दगडफेक. जीव मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप. श्रीरामपूरच्या रामपूर कोकरे इथला प्रकार.